हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. माणिकराव कोकाटेंच्या जामीन अर्जावर दुपारी 3 वाजता होणार सुनावणी. कोकाटेंना जामीन मिळणार की जेल याकडे लक्ष. कोकाटेंवर लीलावती रुग्णालयात कोरोनरी एंजिओग्राफी करण्यात येणार, तर नाशिक पोलिसांचं पथक लीलावती रुग्णालयात दाखल. माणिकराव कोकाटेंकडून अखेर मंत्रिपदाचा राजीनामा. राज्यपालांसह मुख्यमंत्र्यांकडून राजीनामा मंजूर. कोकाटेंच्या जागेवर नव्या मंत्र्यांची नेमणूक निवडणुका संपल्यावरच होणार असल्याची सूत्रांची माहिती. माजी मंत्री की नव्या चेहऱ्याला अजित पवार पसंती देणार, याकडे सर्वांचं लक्ष. मंत्री आशिष शेलार दिल्ली दौऱ्यावर. मुंबई महापालिका निवडणुकीच्या मुद्द्यावर वरिष्ठ नेत्यांची घेणार भेट. सातारा ड्रग्ज प्रकरणात शिंदेंचा आणि कुटुंबियांचा संबंध नाही. जाणीवपूर्वक शिंदेंचं नाव घेण्याचा विरोधकांचा प्रयत्न. विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर. सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम नको. राजकीय पक्षाशी संबंधित असल्यानं त्यांना बाजूला करा. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची कोर्टात मागणी. नागपूरच्या बुटीबोरीतील अवाडा कंपनीत निर्माणाधीन टाकी कोसळली. दुर्घटनेत 2 कामगारांचा मृत्यू तर 6 कामगार जखमी. भाईंदर पूर्वेकडील तलाव रोड परिसरातल्या बिबट्याला पकडण्यात यश. गेल्या 7 तासांपासून भरवस्तीत शिरला होता बिबट्या. हल्ल्यात 3 जण जखमी. लोकसभा अध्यक्षांच्या कक्षात पंतप्रधानांसोबत सर्व विरोधी पक्षातील नेत्यांची अनौपचारिक चहापान बैठक. राजकीय मतभेद बाजूला ठेवत खासदारांकडून संवाद आणि समन्वयाचा संदेश. बांगलादेशमध्ये शेख हसीना विरोधी आंदोलनाचे नेते उस्मान हदीची गोळ्या झाडून हत्या. हत्येनंतर बांगलादेशात उफाळला हिंसाचार. यानंतर आता सविस्तर बातम्या पाहूयात. पहिलीच बातमी मीरा भाईंदरमधून. भाईंदर पूर्वेच्या तलाव रोड भागामध्ये बिबट्या शिरला होता आणि त्यानंतर भीतीचं वातावरण पसरलं होतं. आता या बिबट्याला तब्बल 7 तासांनंतर जेरबंद करण्यात आलाय. भर नागरी वस्तीमध्ये हा बिबट्या शिरला होता, त्यामुळे इथे भीती निर्माण झाली होती. एका घरामध्ये शिरलेल्या या बिबट्यानं काही नागरिकांवर इथे हल्ला देखील केला होता. यानंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या शिताफीनं या बिबट्याला इथे बंद केलेलं आहे. फ्लॅटमध्ये त्याला बंद केलं. त्यानंतर वनविभागाचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी बिबट्याला डाट मारून बेशुद्ध केलं. हा बिबट्या आता जेरबंद झाल्यानं नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 3 जण जखमी झालेत. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया. दीपाली मिश्रा आमच्या प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतील. दीपाली, सध्याची काय परिस्थिती आहे? 7 तास इथे ऑपरेशन चाललं हे, त्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात आलेला आहे. काय अपडेट? सर, इथे आता बिबट्या जे आहे ते बेशुद्ध झाला आहे आणि बिबट्याला बाहेर काढण्याची प्रक्रिया चालू आहे. या हल्ल्यात 8 जण जखमी झालेले आहेत. त्याच्यात गंभीर रूपात खुशी टाक त्याच्या वय 19 वर्षाची आहे, त्याला अटक झालेला आहे. ती गंभीर रूपाने जखमी झालेली आहे. तिचं लग्न होतं 7 दिवसांआधी आणि आता ती टेंबा हॉस्पिटलमध्ये रुग्णालयात नेण्यात आहे. इथे आता बिबट्याला बाहेर काढण्याची प्रक्रिया जी सुरू झाली आहे. तो बेशुद्ध झाला आहे. 7 तास लागले बिबट्याला बाहेर काढण्याला आणि इथे सध्या परिस्थिती खूप भीती निर्माण झाली आहे. कारण की लोकांचं असं म्हणणं आहे की 2 दिवसपासून तो बिबट्या या इलाक्यामध्ये फिरत होता, पण फॉरेस्ट टीम हे थोडी उशिरात आली म्हणून हा घटना जी आहे ही घडली आहे. जी, आता सध्या तिथली काय परिस्थिती आहे? बिबट्याला आता वनविभागानं ताब्यात घेतलेला आहे, त्याला कुठे घेऊन जाणार आहेत? काय या संदर्भातली काही माहिती मिळतीये?
हो, संजय गांधी नॅशनल पार्क इकडची टीम आलेली आहे आणि बिबट्या आता बेशुद्ध झालाय. बाहेर काढून त्याला संजय गांधी नॅशनल पार्क येथे घेऊन जाणार आहेत लोक. आणि फॉरेस्ट टीम अजून आतमध्ये आहे. 2 झाडं लावलेली होती. तो खूप मोठा आहे, लहान पण नाही आहे असं पण त्यांचं म्हणणं आहे. खूप हेवी आहे आणि त्यांनी भरपूर लोकांना पण 8 लोक बहुतेक 8 लोक जखमी झालेले आहेत. त्याच्यात वयस्कर लोक पण आहेत. त्यांची वय 55 वर्ष, एकाची 50 वर्ष असे आहेत. जी, या संदर्भातले अपडेट वेळोवेळी देतच राहा. तुर्तास धन्यवाद दीपाली, आपण दिलेल्या माहितीसाठी. निश्चितच हा रात्री पहाटेच्या दरम्यान हा बिबट्या आढळून आला होता कुठेतरी आणि त्याचा शोध सुरू होता. त्याच्यानंतर हे सगळी आजची जी घटना घडलेली आहे सकाळपासून तुम्ही जे कव्हर करताय, निश्चितच ही चिंताजनक बाब आहे. कारण ह्याच्या आधी आपल्या भाईंदर वेस्टला तिकडे रेल्वे लाईन जवळ तिकडे एक बिबट्या सापडला होता गेल्या काही ह्याच्यापूर्वी. त्याच्या आधी उत्तण डोंगरी भागामध्ये तिकडे बिबट्याचा वावर होता आणि आपल्या काश्मीरा जे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या लगतचा जो परिसर आहे त्या नागरी वस्तीत देखील बिबट्या अधूनमधून आढळून येत असतो. तर कुठेतरी ही गोष्ट शासनाने आणि राजकारणी लोकांनी गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. कारण वनहद्द जी आहे त्यांची आणि त्याशिवाय त्या वनहद्दीच्या व्यतिरिक्त जो काही इको सेन्सिटिव्ह झोन असतो, जो संवेदनशील आणि संरक्षित ठेवणं गरजेचं आहे. परंतु त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राजकारणी असतील, बिल्डर लॉबी असतील ह्यांनी किंवा चाळ माफिया असतील ह्यांनी जे मोठ्या प्रमाणात व्हायलेशन केलेलं आहे, त्यामुळे त्या भागामधली जी काही त्यांचा एक वावर होता, जे क्षेत्र होतं ते त्यांचं क्षेत्र नष्ट झाल्यामुळे ते आता शहरी भागामध्ये येऊ लागलेले आहेत. लगेच आपली टीम त्या ठिकाणी कार्यरत झालेली आहे. हे सगळे वाढते प्रकार अत्यंत गंभीर आहेत. म्हणूनच आपण आता रेस्क्यू सेंटर्स तयार करायला मोठ्या प्रमाणात काम सुरू केलेलं आहे. बिबटे देखील आपण पकडतो, पण रेस्क्यू सेंटर तयार करून त्याच्यामध्ये बिबटे सोडणं हे आता महत्त्वाचं आहे. त्याकडे अतिशय वेगानं काम चाललेलं आहे. असे काही बिबटे जे काही नागरी वस्तीत येत असतील तर ताबडतोब रेस्क्यू टीम जी आहे ती अर्ध्या पाऊण तासात पोहोचली पाहिजे. कारण मी स्वतः आधी आलो, राज्याचा मंत्री असताना मी ठाण्यावरनं मीरा भाईंदरला पोहोचू शकलो, परंतु फॉरेस्टच्या टीमला कळवल्यानंतर सुद्धा त्यांना यायला 2 तास लागले. म्हणजे ठाण्यावरनं किंवा बोरिवलीवरनं यायला अर्ध्या पाऊण तासात त्यांना पोहोचणं गरजेचं आहे. लोकांनी आणि प्रामुख्याने आमच्या फॉरेस्टच्या फायर ब्रिगेडच्या लोकांनी खूप या ठिकाणी धारिष्ट दाखवलं आणि एका घरामध्ये त्या बिबट्याला कोंडून ठेवलं आणि त्या घरातील लोकांना बाहेर काढलं. जर ते बाहेर काढलं नसतं आणि घरामध्येच त्या बिबट्याने हल्ले केले असते छोटे छोटे लहान मुलांवर, तर काही दुर्घटना असून गंभीर सुद्धा घडू शकली असते. यानंतर पुढची बातमी पाहूया. शिरूरच्या टाकळी भीमा इथं बिबट्यानं घरासमोर झोपलेल्या कुत्र्यावर हल्ला केला. मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्यानं कुत्र्यावर झडप घातली. कुत्रा बांधलेला असल्यानं बिबट्याला उचलून नेता आला नाही. मात्र हल्ल्यामध्ये कुत्र्याचा मृत्यू झालाय. हल्ल्यानंतरही जवळपास बराच वेळ हा बिबट्या या ठिकाणी होता. ही संपूर्ण घटना घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. नागरिकांमध्ये आता यामुळे भीतीचं वातावरण पसरलंय. पुढे बातमी अकोल्यातून आहे. अकोल्यामध्ये एक व्यक्ती बिबट्याच्या बछड्याला मांडीवर घेऊन बसल्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल झालाय. मिळालेल्या माहितीनुसार अकोला बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कसुरा गावाजवळ बिबट्याची 3 बछडे आढळून आली. शेगाव दर्शनासाठी पायी वारी करणाऱ्या भाविकांना रस्त्याच्या कडेला अचानक ही बिबट्याची बछडे दिसून आली. या मार्गावरून दररोज हजारो भाविक शेगावकडे पायी प्रवास करत असतात. बिबट्याची पिल्ले दिसताच काही भाविकांनी त्यांच्यासोबत फोटो सेशन केल्याचंही समोर आलंय. याच दरम्यान एका व्यक्तीने या बिबट्याच्या पिल्लाला सोबत घेऊन बसल्याचा एक व्हिडिओ काढला आणि तो व्हायरल झालाय. वन्यजीव सुरक्षेचा प्रश्न त्यामुळे आता ऐरणीवर आलाय. यानंतर या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आल्यानंतर वनविभागाकडून बछड्यांच्या सुरक्षिततेसाठी पिल्लांना ताब्यात घेण्यात आलं.